Sum of additive inverse of in bracket 7a plus 2b plus c and the additive inverse of the in bracket 5a plus 2b minus 5c. त्याला आपल्याला विचारायला काय बेरीज व्यस्त काय सांगितलं त्यांनी बेरीज व्यस्त. आपण इथं डायरेक्ट बेरीज व्यस्त करूया. याचा बेरीज व्यस्त म्हणजे इथं प्लस आहे तर इथं काय करायचं आपण मायनस. इथं प्लस आहे तर इथं मायनस. इथं प्लस आहे तर इथं मायनस. आपण 2 च -2 बेरीज व्यस्त होत असतं. तसं या +7 याचं -7 हे झालं. इथं +2b चं -2b झालं आणि +c चं -c झालं म्हणजे आपण फक्त मायनसचं चिन्ह लावलं समीकडे. एवढं कळलं? आपण एका खाली याच्यात बघा ऍडिटिव्ह इन्व्हर्सच आहे. इथं पण +5 आहे तर इथं याचा आपण करायला -5. इथं प्लस आहे तर इथं मायनस आहे तर प्लस. आता याची बेरीज करायची बघा. -7a -2b -c हे झालं इन ब्रॅकेट पहिला ऍडिटिव्ह इन्व्हर्स प्लस दुसऱ्याचा काय झालेला -5a -2b 5c. लक्षात येते? आता बघा मायनस चिन्ह कर्ज पकडायचं. हे -7 आहे आणि -5 आहे. किती वेळा लागले? -12 आहे. ठीक आहे एवढं कळलं. पुन्हा -2b किती वेळा -4b आणि -c +5c म्हणजे माझ्याकडे 5 रुपये आहे त्याच्यातून 1 रुपया गेला म्हणजे समजा 5c मधून 1c गेली तर किती सी राहिलं -c +4 कारण ही रक्कम जास्तची आहे. आता याच्यातून कॉमन गोष्ट काय काढता येते पहा. जर मी -4 बाहेर काढला तर 4 त्रिक 12 ये पुन्हा -4 काढला तर इथं काय व्हायला लागलं +b व्हायला आणि इथं -c होईल म्हणजे 4 त्रिक 12 ये पुन्हा -4b व्हायला आणि अशा पद्धतीने याचा आन्सर असेल की -4 इन ब्रॅकेट 3a + b - c. ओके.